जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. माझ्याकडे बिल आहे, त्याच्यावर पत्ता आहे. हे काय बिलाचा आवाज? अगं दे राधा, तो राधा खरं सांगतो, मला ती आणखी मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की तू असं वागलं. बाबरे गुरुनाथ, 6 माहीचा निकाल लागलाय बरं. त्या पोट्टा अव्वल आला आणि हा दुसरी आली. गॅरी, तू आता चलास ना, चल फ्रेश होऊन घे. चल. आलोच नाही चल ना. अरे मला तुला एक गोष्ट सांगायची होती. ऍक्च्युली काय झालंय, मम्माचा फोन आला. बरं झालं तुझ्या मॉन्स्टरला काही दिलं. 5,000 रुपीज. ओनली 5,000 रुपीज. गॅरी तू काही पण कर यार. तू कुठलाही पैसे आण, पण मला माझ्या फ्रेंड्सला पार्टी द्यायची. सो अजून पैसे कमव. 5,000 रुपये होते यांच्याकडे. ठेवली असती 100ची नोट अथर्वच्या हातावरती, तर काय बिघडलं असतं यांचं? नाही, पण सगळ्यांनी अथर्वचं कौतुक केलं, पण यांना नाही करता आलं. तू का करत आहे बा? काय नाही, ती भांडी घासायची राहिली होती, ती घासून घेतोय. हाय बाई, तू काहून बरं भांडी घासत आहे? ती का झोपा काढत आहे का? तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोला, उगीच टोमणे मारू नकोस. कोण होतास तू? का झालास? नाही, आणि मी सगळं सहन करेन, पण नाही 2 महिन्यांनंतर मी राधिकाकडून तुला डिवोर्स मिळून दाखवला ना, तर बघच. गॅरीने माझ्यासाठी ऑनलाईन गिफ्ट मागवलंय. हॅलो, मी ऑनलाईन टॅक्सीचा मालक दळवी बोलतोय. कंपनीचा एकच बॉस आहे गॅरी. अहो, इथे गुरुनाथ चालक आहे आणि मी त्याचा मालक आहे. हे बघ, यात कपडे ठेवलेत. हा, डोंट वरी, त्याला मी काही नाही करणार. नाही, तुलाच सगळं करायचंय. मी कपडे धुवायचे. हो. हाय गॅरी, काय करतोस? मी काय करणार, मी आपलं हे माझ्या केबिन मध्ये काम करतोय, एसी केबिन मध्ये. गॅरी, मी काय म्हणत होते, ऍक्च्युली मला ना यायचंय रे तुझ्या कंपनीमध्ये. येतेस का आता? हो, लगेच येते मी. ओके, बाय. मला ऍड्रेस सेंड कर. बाय बाय बाय. माझं ऑफिस. हे माझं ऑफिस. मस्त आहे, मस्त आहे. वा 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 वा, मस्त आहे. मस्त होतं की नाही ऑफिस? हो, खूप असं आहे. व्हेरी प्राउड ऑफ यू गॅरी. थँक्यू. चला आता तुम्ही दोघं निघा. चल जल्दी उतर सामान. 8वें फ्लोर पे जाने का है. चल. गॅरी, तुझ्या ऑफिसचा फ्लोर कुठला आहे? 8व्या फ्लोअरवर आहे. 8व्या फ्लोअरवर आहे. 8व्या. तो मॅन म्हणत होता की ते 8व्या फ्लोअरवर चाललंय. तिकडे का चाललंय तुझ्या ऑफिसला? बाप्पा, आई सावकाश या. का करून ठेवलं हिने? किती पाणी फुकट गेलंय. शनायाला येऊ दे आता, तिची का खैर नाही. पहा बरं, फोन कर तिला. फोन कर, कुठे आहे ती? पहा. ये शनाया, ये. नाही का? या. शन्या, हे खाऊन कसं चालेल? स्टमक इन्फेक्शन आहे ना, अजून पोट बिघडेल. पोट बरं व्हायला हवंय ना, त्यासाठी खास बेक केलाय. ठेव बरं. बघ, हे कारल्याचा ज्यूस आणि मिरपुडाचे लाडू. चल, आता हे प्यायचं. घे बरं, हे घे. घे बरं शन्या, घे. कारल्याचा ज्यूस. हा, कारल्याचा ज्यूस. गॅरी, हिला सांग ना, मी नाही पिणार ते. नाही, असं कसं? कारल्याचा ज्यूस आहे. स्टमक इन्फेक्शन झालं ना तुला प्यायलाच लागेल. फार काही नाहीये त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कारल्याचा ज्यूस आहे, जिरं आहे, पादे लोणे, बस, बाकी काही नाही. वा 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 राधा, वा वा. म्हणजे हे इतकं मस्त आहे ना, म्हणजे बच्चामिनी, हे तुमच्या पोटात गेलं ना की पोट एकदम बरं होऊन जाईल. पण मला बरं वाटतंय. अरे असं कसं अचानक? आता दुखत होतं ना पोटात, असं कसं अचानक बरं झालं? आय एम फाईन नाव. मगाशी मी फाईन नव्हते, आता आहे. शन्या, तू काय मगाशी नाटक करत होती का? नो 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 नो, नाटक नाही यार राधिका. जेन्युइनली माझं स्टमक पेन होत होतं. मग मी ते डॉक्टरांनी सांगितलेलं होममेड औषध घेतलं. आता मला थोडं बरं वाटतंय.
ते होममेड औषध ना, ते तात्पुरतं राहतं. काय हो? हो हो काय गॅरी? नाही म्हणजे एक मिनिट राधिका, अरे काय तुम्ही पण म्हणजे हे बघ, आता तिला वाटतंय बरं ना, ती सांगते तर कशाला उगीच बळजबरी. असं कसं? ते डॉक्टरांनी दिलेलं औषध ना, ते तात्पुरतं राहतं. नाही मुळापासून काढायचं असेल ना स्टमक इन्फेक्शन, तर हे तेल पाहायलाच लागेल. बहुत हार्ड ज्यूस. हो ना, मला अनुभव आहे. हा म्हणजे ते मी वाचलंय कसं. हो मग मी पण वाचलंय, आम्ही दोघांनी वाचलंय. शनाया, हा ज्यूस घेस तू आता, घेच. हा घे घे. करेक्ट. चल लवकर पी. नाही नाही तुला प्यायलाच लागेल. घे लवकर पी. बरोबर आहे. हा बरोबर. शाबास. आता स्टमक इन्फेक्शन गेलंच म्हणून समज. बहुत हार्ड. चला. हा, तुझं लाडू. काय तुम्ही हसताय काय? इथे तिला त्रास होतो आणि तुम्ही हसताय सगळे. वाट लागली. नाही म्हणजे चण्याच्या स्टमक इन्फेक्शनची वाट लागली. अरे यार काय मस्त वाटतंय. किती दिवसांनी असं गुरु समोर बसून खातोय. वा. हे घे, अजून एक. गॅरीला काय झालंय? किती खातोय हा? इथे माझी हालत खराब झाली आहे यार. शन्या, असं चोरून खाण्यापेक्षा ना जरा बसून खा. एवढं होतं तर मग आधीच द्यायचं होतं ना मला खायला. दिलं असतं तर तुला किंमत राहिली असती का? खोटं बोलल्यानंतर नेमकं काय होतं हेही तुला कळलं की नाही? आता खाऊ का? वदनी कवळं घेता कोण म्हणणार? काय 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 काय? वदनी कवळं घेता कोण म्हणणार? वदनी कवळ घेता. नीट म्हणायचं, हात जोड. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे. पाठिंबा नव्हता घरातून की डान्स या फील्डमध्ये, त्यामुळे तो विषय मी सोडून दिलेला. आणि त्यानंतर मी 12वी नंतर जेव्हा कम्प्युटर क्लासमध्ये आले ते एकच फोकस केले. नंतर 5 वर्ष झाल्यावरती मला असं वाटायला लागलं की आपली आवड कुठेतरी पाठीमागे राहते. मग घरात कोणाला न सांगता मी 2 वर्ष कथ्थकचा क्लास केला. केलं तोपर्यंत तुम्ही दोघे एकत्र जात होता, एकत्र येत होता, एकत्र डबा खात होता. हा पण मनात काही नव्हतं. हा आणि ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. म्हणजे हे सुद्धा तुमचं ठरलेलं आहे. नाही मनात नव्हते, चांगले मित्रमैत्रिणी होतो. पण हे घरच्यांच्या समाधानासाठी बोलताय हे मी मान्य करतो. नाही. नमस्कार. आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. थांबा. अण्णांनी येऊ किती वेळ लागा? काय आमच्या अण्णांका ना लय काम, त्यात परत आमच्या अण्णांची समाजसेवा चालू असता. सगळ्यांका मदत करू अण्णाच पुढे. हे येऊक नाही अजून. काय ते बघ, हागल्या दारांचा. पाहुण्यांच्या समोरून जाऊ नको. कारभारी मंडळी युवराजांबरोबर चुकीचंच वागले, पण एकदा त्याकडे दुर्लक्ष करून स्वराज्य हितासाठी त्यांना बरोबर घ्यावं. कधीपासून सदीवर येऊ लागलाय? बहुत दिन हो गए. पहिली ही जागा रिकामी कर. जरूर करू, पण युवराजांनी आदेश दिल्यावर. युवराजांनी केवळ आपल्याला मुक्तता दिली आहे, केवळ मुक्तता. अजून पूर्वीची जबाबदारी आपल्याला दिलेली नाही. पूर्ण कपडे घातलेत मी. सर लुंगी
अहो सर आधी सांगितलं असतं तर घरून आपण एका रात्रीचे कपडे नसते का आणले. मिसेस ईशा विक्रांत सरंजामे, कुठलीही गोष्ट अचानक करण्यात मजा असते हा धडा आपणच आम्हाला दिलाय.